मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. काल आपण प्रॅक्टिस सेट 2.5 चालू केलेला आहे. त्यातले पहिले आपले 3 क्वेश्चन झालेले आहेत. तर आज आपण क्वेश्चन 4 विल बी स्टार्टेड. क्वेश्चन 4, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिव्हन बिलो. म्हणजे आपल्याला 2 रूट्स दिलेले आहेत, त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. एक्झाम्पल नंबर 1, रूट्स दिलेले आहेत 0 and 4. रूट्स काय दिलेले आहेत 0 and 4. लेट फर्स्ट रूट इज इक्वल टू अल्फा and second root is equal to beta. Therefore, alpha is equal to 0 or beta is equal to 4. Then, now we find out the alpha plus beta. Alpha plus beta. The value of alpha plus beta. Alpha ची व्हॅल्यू आहे 0 प्लस बीटा ची व्हॅल्यू आहे 4. 0 plus 4 is equal to 4 and alpha into beta is equal to alpha ची व्हॅल्यू 0 into beta ची व्हॅल्यू 4. 0 into 4 is equal to 0. The required quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. या ठिकाणी मी अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू का काढली हे आता लक्षात येईल. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं असेल तर त्याचा फॉर्म काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू ठेवू. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 0, विच इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल आहे 3 and minus 10. Let alpha is equal to 3 and beta is equal to minus 10. Then first find the value of alpha plus beta and alpha into beta. Alpha plus beta is equal to 3 plus beta value minus 10. That is 3 plus minus minus 10, that is minus 7. 3 minus 10 minus 7 मोठ्या संख्येचे. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 3 इंटू मायनस 10. 3 गुणिले 10 10 30 आणि मोठ्या प्लस मायनस मायनस. म्हणजे आपल्याला या दोन किमती मिळालेल्या आहेत. द रिक्वायर्ड quadratic equation is फॉर्म काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. पुटिंग द व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मायनस 7 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मायनस 30 इज इक्वल टू 0. देअरफॉर x square minus minus plus 7x plus minus minus 30 is equal to 0, which is the required quadratic equation. Now we look third example. Third example आहे 2 minus root 5 and 2 plus root 5. Let the first value is alpha and second value is the beta. Alpha is equal to 2 minus root 5 and beta is equal to 2 plus root 5. Now first find alpha plus beta. Alpha plus beta is equal to 2 minus root 5 plus 2 plus root 5. Plus minus root 5 cancel. Remaining 2 plus 2 is equal to 4. Therefore alpha plus beta is equal to 4. Alpha into beta 2 minus root 5 into 2 plus root 5. बघा हे महत्वाचं आहे. एकदा प्लस आहे आणि एकदा मायनस. दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर
इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी हे फॅक्टर आहे. त्याप्रमाणे आपण एकदा प्लस आणि एकदा मायनस आलं की स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. 2 चा स्क्वेअर 4, √5 चा स्क्वेअर 5, 4 मायनस 5 दॅट इज -1. म्हणजे आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय मिळाली? -1. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. x square minus alpha plus beta ची व्हॅल्यू काढली आपण 4 into x plus alpha into beta ची किंमत -1 is equal to 0. Therefore x square minus 4x plus minus -1 is equal to 0, which is the required quadratic equation. Now we look question 5. Sum of the roots of quadratic equation is double their product. Find k if the equation is x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे? सम ऑफ द रूट्स म्हणजेच रूटची सम ही त्याच्या प्रॉडक्टच्या डबल आहे. त्यावरून आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्यावरून काय करायचे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. The given quadratic equation is x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. Here, find the value of a, b, c. A is equal to coefficient of square term, b is equal to middle term, -4k, and c is equal to constant term k plus 3. या ठिकाणी आपण एबीसी च्या व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायचे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला -b/a आहे. -b/a मायनस हे मायनस चिन्ह, b ची व्हॅल्यू -4k अपॉन a ची व्हॅल्यू 1, दॅट इज मायनस मायनस प्लस, म्हणजेच आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळाली 4k, इक्वेशन नंबर 1. आपण अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढू. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला c/a, दॅट इज c ची व्हॅल्यू k प्लस 3 अपॉन 1, दॅट इज k प्लस 3, इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी आपण अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढलेली आहे. आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या काय दिलेलं आहे बघा? सम ऑफ द रूट्स म्हणजेच द गिव्हन कंडिशन. काय कंडिशन दिली आहे? द सम ऑफ द रूट्स, अल्फा अँड बीटा आर द रूट्स. सम म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज डबल देअर प्रॉडक्ट. हे गिव्हन आहे, आपल्याला दिलेलं आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 into alpha into beta. Putting the value from equation 1 and 2. Alpha plus beta ची व्हॅल्यू आहे 4k is equal to 2 alpha into beta ची व्हॅल्यू k plus 3 from 1 and 2. From equation 1 and 2. 1 आणि 2 वरून किमती ठेवलेल्या आहेत आपण. हे 4k मल्टिप्लाय बाय 2, 2 ने k ला मल्टिप्लाय केलं 2k प्लस 2 ने 3 ला मल्टिप्लाय केलं 6, 2 ने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलंय. दोन्ही k एका बाजूला घेऊ, प्लस 2k इकडे आणा, -2k होतील. 4k minus 2k is equal to 6. 4k minus 2k, 2k is equal to 6. 2 चं पक्षांतर करा, इंटू आहे तिकडे जाताना डिवायडेशनला जातील. k is equal to 6 upon 2, बेत्रिक 6. Therefore k is equal to 3. The value of k is 3. Now we look question number 6. If alpha and beta are roots of y square minus 2y minus 7 is equal to 0, find first alpha square plus beta square and second alpha cube plus beta cube. म्हणजे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या इक्वेशन वरून या
अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब या दोन व्हॅल्यू काढायचे आहेत. द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. यावरून आपण एबीसीच्या व्हॅल्यू काढू. हिअर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -2 and c इज इक्वल टू -7. प्रथम आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढू. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आहे? -b अपॉन a. हे मायनस चिन्ह, b ची व्हॅल्यू -2 अपॉन a ची व्हॅल्यू 1. मायनस मायनस प्लस 2. हे आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती मिळाली? 2. याच पद्धतीने आपण अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढू. c अपॉन a. c ची व्हॅल्यू काय आहे? -7 अपॉन 1 दॅट इज -7. आपल्याला या ठिकाणी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 मिळाली आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती मिळाली? -7. तर आपल्याला फर्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. यासाठी फॉर्म्युला काय आहे बघा. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. याचे फॅक्टर काय पडतात? अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर. मग आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत काढायची. इथे ज्यादा काय आलं? +2 अल्फा इंटू बीटा. मग हे कधी कॅन्सल होतील? जर पुढे -2 अल्फा इंटू बीटा असेल तर. म्हणून इथं -2 अल्फा इंटू बीटा घेऊ. लक्षात? ठीक आहे. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 2 त्याचा स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -7. 2 चा स्क्वेअर 4. हे मायनस मायनस काय होईल? प्लस 2 इंटू 7 14. Therefore अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस 14 18. ही झाली फर्स्ट व्हॅल्यू. सेकंड व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. बघा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. याचे फॅक्टर तुम्हाला माहिती आहेत. काय पडतात? अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस अल्फा क्यूब. आता हे अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब आलेला आहे आपल्याला. हे आल्यानंतर ज्यादा काय आलं? +3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर. मग हे जर घालवायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? -3 अल्फा स्क्वेअर बीटा आणि -3 अल्फा बीटा स्क्वेअर हे पाहिजे. त्यासाठी मी असं केलं -3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. बघा ह्यांनी जर आत मल्टिप्लाय केलं तर हे दोन मिळतील. लक्षात? हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 त्याचा क्यूब -3 अल्फा इंटू बीटाची किंमत काय आहे? -7 आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2. 2 चा क्यूब म्हणजे 2 चा 3 वेळा गुणाकार करायचा आहे. 2 दुनी 4 दुनी 8. हे मायनस मायनस काय होईल? प्लस 3 इंटू 7 3 7 21 21 दुनी 42. Therefore अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 42 प्लस 8 इथे आलं 50. द व्हॅल्यू ऑफ अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50.